पंढरपूर नगरपालिका निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असून भाजप उमेदवार पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत असल्याचं दिसून येत आहे। प्रचार फेऱ्याबरोबरच कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून विविध प्रभागात मतदारांशी संवाद साधला जातोय आणि यातूनच अनेक गहुपे स्फोट होताना दिसून येत आहेत। काल अशाच एका बैठकीत बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठा खुलासा केला असून भाजपकडून उमेदवारीसाठी भालके हे मला भेटण्यासाठी 4 तास वाट पाहत थांबले होते असं विधान परिचारक यांनी केलंय। त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात होताना दिसतेय। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतानाच आपली प्रतिक्रिया दिली असून एका नगरसेवक यामागे गेला नाही। मी नगरसेवकांना विचारलं, माझ्याकडे आले, आज म्हणतायत परिचारक चालत नाही। तर भालके त्याचे मिस्टर वकील साहेब आमच्या इथं बसलेत। वकील साहेब किती वेळ वाट बघत बसले होते माझी। वकील साहेबाला निरोप आला की तुम्हाला भेटायचं म्हणते म्हटलं काय पाहिजे, मला तुमच्या पक्षात घ्या, मला उमेदवारी द्या। आज भालके बोलतायत त्या आल्या होत्या, मला उमेदवारी द्या। मी म्हटलं माझ्या हातात काय नाही। मी काय सांगितलं, पक्षाकडे जा। अवताड्याकडे गेले, अवताड्याने म्हटलं मला उमेदवारी द्या। अवताड्याने सांगितलं माझ्या हातात काय नाही, तुम्ही पक्षाकडे जा। पालकमंत्र्याकडे गेले, पालकमंत्र्यांना भेटले, आम्ही पक्षामध्ये, आम्हाला उमेदवारी द्या। पालकमंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही, तुम्ही वर मुंबईला जा। खासदार धनंजय माडिकला घेऊन मुंबईला गेले, मुख्यमंत्र्यांना भेटले। मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्या बरोबर येतो, आम्हाला उमेदवारी द्या। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि परिचारक मालकाला भेटा। भाजपसाठी उमेदवारी मागायला गेला होता, 4 तास तुम्हाला वेटिंग केलं होतं त्यांनी, कुणी परिचारकांनी। आता त्यांच्या हातात काय, वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केले, त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ। तुम्ही गेलता असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही। जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवाऱ्या ज्या झाल्या त्या वरून पातळीवरून झाल्या आहेत, त्यांच्या हातात काही नव्हतं। त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही। सांगितलं की तुम्ही तिथे 4 तास थांबवलं, मग तुम्हाला अवताड्यांकडे पाठवलं, त्यांनी परत तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे नाही। हे बघा, माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे, लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे, कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही। ते आरोप करतात ते म्हणजे का बिनबुडाचे आरोप आहेत। काय तुमच्या म्हणजे या प्रचाराचा जे दुराळा उडला त्यात कुठेतरी दहशत बसते, त्यामुळे असं काहीतरी डॅमेज करायसाठी सुरू आहे? हा, नक्कीच डॅमेज करायचं, लोकांना कुठेतरी संभ्रमावस्थे निर्माण करण्याचा हा त्यांचं षडयंत्र आहे। आणि जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे। झालं की गेली 40 वर्ष त्यांना दिली लोकांनी संधी, आता बदल हवाय लोकांना, त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिंगणात आहोत। प्रचाराला मुद्दे नसल्यामुळे कुठेतरी मुद्दे काढले? नक्कीच, प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही, विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये। 40 वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या 5 वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाहीये। त्याच्यामुळे कुठेतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोक सुज्ञ आहेत, हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही। नक्कीच।